उद्देश काय की वस्तू पकडून ठेवायची, तुमच्या डोक्यात चांगलं ठेवायचं, लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी क्लॅम्प दाखवली बघा 2 नंबर. ही जी क्लॅम्प आहे दिसायला कशी दिसते बघा, इंग्रजी सी सारखी दिसते, म्हणून याला काय म्हटलं जातं, सी क्लॅम्प. आता याच्यामध्ये कोणकोणते भाग आहेत बघा, बॉडी आहे, हा एवढा भाग दिसतो बॉडी एवढा. त्यानंतर इथं थ्रेड आहे बघा, त्याच्या आतमध्ये थ्रेड आहे, आणि इथं हा स्क्रू आहे किंवा हा रॉड आहे, आणि त्यानंतर ही स्वेल पॅड आहे म्हणजे सपोर्ट. एंड मशीनला फ्लॅट म्हणजे इकडची बाजू सपाट असणार आहे, इकडची बाजू सपाट आणि इकडची बाजू नर्लिंग केलेली आहे बघा. इकडे नर्लिंग किंवा कामानुसार तुम्हाला इथे प्लेट बदलावी लागते. हा जो भाग आहे हा तुमचा जो नर्लिंग असलेला भाग ठेवावा लागतो. म्हणजे जसा तुमचा जॉब तुम्ही वापरणार त्यानुसार या ठिकाणी तशा पद्धतीचं सी क्लॅम्प काय करायचं, वापरायचं. म्हणजे नर्लिंग केलेला हा भाग कसलं त्या पॅड आहे, स्वेल पॅड, स्क्रू आणि इथं नट आहे. म्हणजे हा भाग एवढा जो भाग दिसतो हा कुठलं मटेरियल असणार आहे बघा, कास्ट आयर्नचं मटेरियल असणार आहे. जास्तीत जास्त काय केलं जातं, ज्या ठिकाणी लोड असतो, जास्त लोड असतो अशा ठिकाणी जास्तीत जास्त कास्ट आयर्नचंच मटेरियल वापरलं जातं. पण जास्त त्याची हालचाल असता कामा नये, म्हणजे त्या ठिकाणी त्याला धक्के वगैरे बसता कामा नये, ते लक्षात ठेवायचं. म्हणजे कास्ट आयर्न मध्ये गुण कोणता आहे, त्याला किती जरी लोड दिला तर काय फरक पडत नाही, परंतु जर झटका बसला तर तो धातू तुटतो, हे कायम लक्षात ठेवायचं. त्यामुळे जास्तीत जास्त ज्या ठिकाणी लोड असतो अशा ठिकाणी काय केलं जातं, कास्ट आयर्न मटेरियल असलेलंच काय केलेलं आहे, अशा प्रकारचे क्लॅम्प वगैरे वापरलेले आहेत. आता या ठिकाणी इथं पण दाखवलं, वरचा भाग इथं खाली दाखवला, वरचा टूल मेकर क्लॅम्प. कसला आहे, टूल मेकर क्लॅम्प. आता हा जो भाग आहे तुम्ही बघितलाय कुठं, ही क्लॅम्प जी आहे ही आकृती दिसते, कुठं बघितली बघा तुम्ही, बघितली का? लाईट ड्युटी वर्क असेल त्या ठिकाणी पण वापरतात, आणि मोठं जर असेल सी क्लॅम्प म्हणजे छोटे सी क्लॅम्प असले तर छोट्या कामासाठी, मोठा जर जॉब तुमचा असेल तर हेवी ड्युटी असलेला सी क्लॅम्प, आकारानं मोठा असलेला सी क्लॅम्प काय करावं लागेल, वापरावं लागेल. तुम्ही क्लॅम्प असले बघितले, सुतारकामामध्ये बघितले बघा, कुठे बघितले, सुतार कामामध्ये जास्तीत जास्त अशा प्रकारचे तुम्ही क्लॅम्प बघितलेले आहेत, आपल्याकडे सुद्धा आहेत. पण आपले ऑटोमोबाईल क्षेत्रातले जे सी क्लॅम्प आहेत ते हेवी ड्युटी मध्ये आणि लाईट ड्युटी मध्ये पण दोन्ही पण आपल्याकडे उपलब्ध असतात. पण या क्लॅम्पचा उपयोग कशासाठी आहे लक्षात ठेवायचा, की वस्तू पकडून ठेवणे, जॉब पकडून ठेवणे, हे मात्र लक्षात ठेवायचं. त्यानंतर या ठिकाणी पण दिले बघा, ही क्लॅम्प वरचीच वरच्या बाजूला आपण बघितलंय टूल मेकर क्लॅम्प, आकृती बघितली तीच आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. परत काही जास्त करायची गरज नाही. इकडे बघा, स्क्रू रॉड म्हणजे सेंटरचा रॉड दिलेला आहे, काय आहे हा स्क्रू रॉड. या ठिकाणी प्लेन भाग आहे बघा, हे याच्यामध्ये इथपर्यंत बसलाय. हा पीस कुठला आहे बघा, मशीन्ड पीस. कसला पीस आहे, मशीन्ड पीस. म्हणजे सगळ्या बाजूने एकदम सपाट मऊ असा असलेला भाग, जॉब जबडा, मशीन्ड पीस म्हणजे तुकडा, मग यंत्रावरती बनवलेला तुकडा मराठी. त्यानंतर इथे तुकडा आहे. तर या ठिकाणी बघा इथं स्क्रू रॉड दिलाय. कसला रॉड दिलाय, स्क्रू. म्हणजे याला फिरवलं तरी वरनं खाली येतं, आणि हे ऍडजस्टमेंटसाठी. हा स्क्रू कोणता आहे, ऍडजस्टमेंटसाठी आहे. आता जॉब कोणत्या मध्ये अडकवायचा त्या क्लॅम्प मध्ये, टूल मेकर क्लॅम्प मध्ये. हे जे टूल मेकर क्लॅम्प आहे याच्यामध्ये जॉब अडकवायचा कुठं, बरोबर आहे, तर तुम्हाला समजलं. तर या बाजूला काय करायचं, जॉब बसवायचा, आणि नंतर काय करायचं, त्याची सेटिंग बरोबर करायची, आणि नंतर हा जो सेंटर रॉड आहे, स्क्रू रॉड जो आहे तो आवडायचा. तर तो जॉब काय होतो, फक्त पकडला जातो, आणि त्याच्यावरती नंतर तुम्ही क्रिया करू शकता. म्हणजे जे कार्य करायचं आहे ते नंतर करायचं, होल्डिंग केल्यावर त्या टूल मेकर क्लॅम्प मध्ये तो जॉब घट्ट पकडल्यानंतर मग क्रिया करायची. ओके, यू क्लॅम्प वरचा बघितला, सी क्लॅम्प कसला बघितला, सी क्लॅम्प. इंग्रजी सी. हा कोणता आहे, सी क्लॅम्प आहे, लक्षात ठेवायचं.
म्हणजे सी कसं हे इकडून असतं हे सी हे टूल मेकर क्लॅम्प म्हणजे क्लॅम्प मध्ये हा प्रकार आणि यू आला म्हणजे इंग्रजी यू प्रमाणे जर क्लॅम्प असेल तर त्याला काय म्हटलं जातं यू क्लॅम्प सी क्लॅम्प इंग्रजी सी प्रमाणे जर असेल त्याची बॉडी तर त्याला सी क्लॅम्प म्हणायचं आणि जर दोन तुकडे मशीन्ड असले टेपर तर त्याला काय म्हणायचं टूल मेकर क्लॅम्प याला म्हणायचं लक्षात ठेवायचं तिघं जरी वेगवेगळे असले तरी कामं कशी आहेत त्याची सारखी फक्त आकारानुसार त्याची नावं काय होते बदललेली आहे म्हणजे या ठिकाणी बघा यू क्लॅम्प आता या ठिकाणी आकृती नाही तर त्याचं आपल्याला बघावं लागेल these are clamps used along with V blocks म्हणजे जर यू क्लॅम्पचा उपयोग जर करायचा असेल तर V ब्लॉक पाहिजे V ब्लॉक कसले असतात इंग्रजी V आकाराचे असतात इकडून सरळ खालच्या बाजूला सरळ चकचकीत असतात V ब्लॉक नंतर तुम्हाला दाखवलं जाईल किंवा आकृतीमध्ये आलं की तुम्हाला दाखवतो पण लक्षात ठेवायचं V ब्लॉक हा इंग्रजी V प्रमाणे दिसत असतो तर यू क्लॅम्प जर वापरायचे असेल तर त्या ठिकाणी V ब्लॉकची आवश्यकता आहे असं लक्षात ठेवायचं का आता हा जो यू क्लॅम्प आहे हा असा वरून बसवला जातो आणि फी टाईप जो भाग आहे इंग्रजी व्ही ब्लॉक तो सर्किट प्लेटवरती ठेवायचा असतो त्याच्यावरती पाईप किंवा रॉड ठेवून नंतर ती क्लॅम्प वरून काय करायची असते बसवून आवळायचं असतं सेंटरवर ओके अशा प्रकारे आपण या ठिकाणी छोटासा लेसन सी क्लॅम्प्स अँड टूल मेकर क्लॅम्प अँड यू क्लॅम्प याबद्दल माहिती बघितली ओके त्यानंतर आता पुढचं लेसन आहे जास्तीत जास्त त्याचा उपयोग केला जातो ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ज्याचा वापर केला जातो त्याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे तर या ठिकाणी लेसनचं नाव आहे स्पॅनर्स अँड देअर युजेस पाने आणि त्याचा उपयोग आपण त्याला काय म्हणतो पाने पाणी नाही पाने त्याचा उपयोग तर स्पॅनर हे जे वापरले जातात कशासाठी वापरले जातात नटबोल्ट काढण्यासाठी आणि आवळण्यासाठी स्पॅनरचा उपयोग केला जातो हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आता या ठिकाणी त्याचे जे जॉ आहेत कसे बघा चौकोनी आकाराचे त्याचे जे जबडे आहेत चौकोनी आकाराचे आहेत षटकोनी आकाराचे आहेत षटकोनी म्हणजे 6 बाजू 6 कोपरे चौकोनी म्हटलं की असा असतो वर्तुळ सरळ ओके त्यानंतर याचं मटेरियल काय बघा मेड हाय टेन्साइल स्टील आणि अलॉय स्टील या मटेरियल पासून हाय टेन्साइल स्टील आणि अलॉय स्टील किंवा क्रोम व्हॅनेडियम स्टील कुठलं मटेरियल आहे बघा अलॉय स्टील हाय टेन्साइल स्टील किंवा क्रोम व्हॅनेडियम स्टील या मटेरियल पासून हे स्पॅनर तयार केलेले असतात आता या ठिकाणी त्याचं जे फिनिशिंग असतं एकदम मऊ असतं जे स्पॅनर आपण पकडत असतो तिथला भाग हा मऊ असतो त्याच्यावरती नर्लिंगची किंवा खडबडीत क्रिया केलेली नसते कुठेही द्यावा त्याला तुम्ही आरशावर हात जसा फिरवल्यानंतर मऊ वाटतं तसं स्पॅनरवर हात फिरवल्यानंतर वाटतं म्हणजे एकदम मिरर पॉलिश्ड असतं त्यानंतर हाताळण्याकरता ते सोपे असतात उचलला की लगे आपण वापरू शकतो परंतु कोणता स्पॅनर कुठे लावायचा याचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे म्हणजे नट किती साईज आहे बोल्ट साईज किती आहे यानुसार ते स्पॅनर काय करायचे असतात वापरायचे असतात आता या ठिकाणी बघा द बेसिक टाइप्स ऑफ स्पॅनर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्पॅनर आहेत त्यातला पहिला प्रकार आपण बघूया ओपन एंड स्पॅनर्स कसला स्पॅनर आहे ओपन एंड स्पॅनर्स
नावातच काय बघा त्याचं Open. उघड्या तोंडाचा पान. नाव काय उघड्या तोंडाचा पान. स्पॅनर उघड्या तोंडाचा पान. पान. तो कसला असतो आपण खाली बघूया. त्यानंतर आहे ट्यूब ऑर ट्यूबलर बॉक्स स्पॅनर. ट्यूब ऑर ट्यूबलर बॉक्स स्पॅनर. जसं नाव आहे तसेच त्याच्यामध्ये त्याची रचना केलेली असते. त्यानंतर आहे सॉकेट स्पॅनर्स. त्यानंतर आहे रिंग स्पॅनर्स. ते आता काय करू प्रत्यक्षरित्या आपण आकृतीसह माहिती घेऊया. आता या ठिकाणी वापरत असताना काळजी घ्यायची असते. ती काय घ्यायची नंतर तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी बघा इकडे लक्ष द्या. इथं त्याला मोठं करू अजून राहू दे. दिसतंय तुम्हाला काय अडचण नाही. तर या ठिकाणी दिसतंय बघा उघड्या तोंडाचा असा याला म्हटलं जातं ओपन एंडेड स्पॅनर. काय म्हटलं जातं ओपन एंडेड स्पॅनर. परंतु या ठिकाणी जी आकृती आहे ती सिंगल एंडेड स्पॅनरची. सिंगल म्हणजे एकच तोंड आहे त्याला. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे सिंगल एंडेड हेड स्पॅनर. त्याच्यामध्ये हा हँडल होतो बघा शाईन. इथे लिहिलंय शाईन. तुमच्या हातामध्ये असलेला जो भाग आहे त्याला काय म्हणायचं शाईन. आणि त्या शॅक वरती कंपनीचं नाव वगैरे लिहिलं असतं. त्याचं मटेरियल लिहिलं असतं. क्रोम हेरिंग स्टील अलॉय स्टील मटेरियल कुठल्या मटेरियल पासून बनवलेलं आहे त्या स्पॅनर वरती लिहिलेलं असतं. तो स्पॅनर कितीचा आहे हे सुद्धा लिहिलेलं असतं. म्हणजे कोरलेलं असतं. तयार करतानाच कोरलेलं असतं. वर लिहायची गरज नाही. आता या ठिकाणी बघा हा जो जबडा आहे इथला जबडा ही बाजू लहान आहे ज्याची आणि ही बाजू मोठी आहे. एक बाजू त्याची लहान असते आणि एक बाजू मोठी असते. ज्या बाजूला आपल्याला आवळायचं आहे किंवा लूज करायचं आहे त्या बाजूला छोटी बाजू करायची असते. काय करायचं असतं हा जो जबडा आहे कमी लांबीला असलेला जबडा जो आहे तो काय करायचा असतो ज्या बाजूला आवळायचं आहे त्या बाजूला करायचा. आणि ज्या वेळेला तुम्हाला लूज करायचं आहे एखादा नट किंवा बोल्ट त्यावेळेला काय करायचं असा उलटा करायचा. म्हणजे छोटी बाजू त्या डायरेक्शनला पाहिजे. लक्षात येतं का मी काय म्हणतोय लक्षात आलं. कारण बरेच जण काय करतात स्पॅनर उलटा बसवतात. समजा नट किंवा बोल्ट निघतो कसा जर राईट हँड थ्रेड असतील तर उलट्या फिरवल्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेनं जर फिरवलं तर तो नट निघतो आणि जर क्लॉकवाईज फिरवलं तर आवळतो. आणि जर लेफ्ट हँड थ्रेड असेल तर त्याच्यात उलट असतं. क्लॉकवाईज फिरवलं की निघतं आणि अँटी क्लॉकवाईज फिरवलं की आवळतं. तर जनरली जास्तीत जास्त 80% ते 90% आताचे वाहनावरती हे राईट हँड थ्रेडचे नट बोल्ट फास्टनिंगसाठी वापरलेले आहेत. फास्टनिंगचा अर्थ काय की जोडकाम करणे. दोन पार्ट एकत्र करण्याच्या क्रियाला काय म्हटलं जातं फास्टनिंग क्रिया म्हणजे फास्टनर असे म्हणतात. ती फास्टनिंग तुम्ही नट बोल्टने करा किंवा दुसऱ्या पद्धतीने करा. सध्या स्थितीमध्ये काय चाललंय आपलं नट बोल्ट बद्दल आणि स्पॅनर बद्दल चाललेलं आहे. आता या ठिकाणी हा जो आहे तो लहान असतो. ज्या डायरेक्शनला तुम्ही स्पॅनर फिरवणार आहात त्या बाजूला हा कमी असलेला जॉब करायचा असतो. लक्षात ठेवायचं. आता हा जो स्पॅनर आहे कुठं वापरायचा ज्या ठिकाणी कमी टॉर्कनी नट बोल्ट जर टाईट केले असतील तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे सिंगल एंड किंवा डबल ओपन एंडेड स्पॅनर वापरायचे. म्हणजे दोन तोंड असलेलं आणि ती दोन तोंड ही प्रत्येक साईज जी आहे ती वेगळी असते. इकडचं तोंड समजा 7 असेल तर इकडचं 7च असतं. म्हणजे 7 पासून 30, 32 किंवा 45 मिलीमीटर पर्यंत स्पॅनर मिळतात. परंतु 45 मिलीमीटर पर्यंत स्पॅनर आपल्याला आवश्यकता नाही. 45 मिलीमीटर किंवा 37 ते 45 मिलीमीटरचा जो स्पॅनर असतो तो जनरली पोकलँड किंवा JCB ज्या ठिकाणी काम चालतं तिथं आवश्यक आहे. आपल्याकडे तेवढा मोठा आवश्यक नाही. आपण जास्तीत जास्त काय करतो 32 मिलीमीटरचा पर्यंत स्पॅनर ऑटोकॅड क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्या सेक्शनसाठी वापरतो. त्यानंतर इथं आहे बघा ट्यूबलर स्पॅनर. हा कसला आहे ट्यूबलर. ट्यूबच्या आकारात म्हणजे पोकळ आहे. पुण्याला काय म्हटलेलं आहे ट्यूबलर स्पॅनर. इथं षटकोनी आकार बनवलाय बघा. या बाजूला त्या बाजूला
दोन्ही बाजूला. तर अशा प्रकारचे ट्यूबलेस स्पॅनर कुठं वापरायचे? समजा तुम्हाला स्क्रूइंग टाईप जर इंजेक्टर बसवले असतील, स्क्रू फिटेड इंजेक्टर डिझेल इंजिनमध्ये, आणि जर पेट्रोल इंजिनमध्ये जर स्पार्क प्लग असेल तर तो काढण्याकरता अशा प्रकारचे तुम्हाला ट्यूबलेस स्पॅनर वापरावे लागतात. किंवा अडचणीच्या ठिकाणी जिथं तुमचा हात जात नाही आणि व्यास कमी असतो आणि आतमध्ये नट आहे किंवा बोल्ट आहे, तर ते काढण्याकरता किंवा आवळण्याकरता अशा प्रकारचे ट्यूबलेस स्पॅनर काय करायचे? वापरायचे. त्याच्यामध्ये टॉमी बघा, ही काय आहे? टॉमी म्हणजे लूज केलं की बरोबर सेंटरला आणायचं आणि नंतर कर फिरवायचं. तो बोल्ट किंवा नट किंवा स्पार्क प्लग किंवा इंजेक्टर तुम्ही काय करू शकता? त्या हेडमधून सहजासहजी काढू शकता. इंजेक्टर हा डिझेल इंजिनमध्ये असतो आणि स्पार्क प्लग हा पेट्रोल इंजिनमध्ये असतो. तर तो काढण्याकरता अशा प्रकारचे जे ट्यूबलेस स्पॅनर आहेत हे काय करायचे? वापरायचे. मग ते टू व्हीलर असू द्यानंतर, फोर व्हीलर असू द्यानंतर, कुठली असू द्या. ओके. त्यानंतर इथे बघा सॉकेट. हे काय आहे? सॉकेट आहे. चकचकीत असतं. याचं मटेरियल सुद्धा तेच आहे. क्रोम व्हॅनेडियम माइल्ड स्टील, अलॉय स्टील, क्रोम व्हॅनेडियम स्टील या मटेरियल पासून हे सगळे बनवलेले आहे. तर हे सॉकेट आहे. सॉकेटला काय केले? मागच्या बाजूला एक गाळा आहे बघा, चौकोनी गाळा असतो. चौकोनी गाळा तयार केलेला असतो. त्याच्या आतमध्ये अशी उभी खाच असते आणि बरोबर सेंटरला आतमध्ये परत पंचिंग केलेलं असतं. म्हणजे बॉल त्या ठिकाणी बसायला पाहिजे. त्याचा कोणाचा? इथं पाठीमागे हँडल आहे. हा हँडल आहे. त्यानंतर ड्राईव्ह अटॅचमेंट. या ड्राईव्ह अटॅचमेंटच्या पुढच्या बाजूला चौकोनी रॉड आहे आणि त्या चौकोनी रॉडमध्ये काय केलं असतं? एक स्प्रिंग आणि बॉल असं आडवं बसवलेलं असतं. हे बसवायचं कशासाठी? की ज्या वेळेला हा ड्राईव्ह अटॅचमेंट आपण हे सॉकेट त्याच्यामध्ये बसवतो, बसवल्यानंतर ते सॉकेट निसटता कामा नये. जर निसटलं तर काम करताना तुम्हाला अडचण येणार आहे. तर निसटू नये याकरता काय केलं असतं? इथं बॉल आणि स्प्रिंग कशामध्ये? या ड्राईव्ह अटॅचमेंटच्या चौकोनी रॉडमध्ये एक बॉल आणि छोटासा बॉलच्या पाठीमागे स्प्रिंग बसवलेली असते. हा भाग आपण सरकवला की काय होतं? तो बॉल आत जातो. ती स्प्रिंग काय करते? दबाव देते. आणि याच्यामध्ये पण सॉकेटमध्ये काय केले? मागच्या बाजूला आत इथं चौकोनी भाग आहे, त्याच्यामध्ये गाळा आहे. त्या गाळ्यामध्ये बरोबर काय होतो? अर्धा बॉल सॉकेटमध्ये अडकतो आणि अर्धा कुठं असतो? या रॉडमध्ये असतो. त्यामुळे हे दोघं काय होतात? एकजीव होतात. काढायला म्हटलं तर तुम्हाला ओढून काढावं लागतं. आपोआप असं घडून पडत नाही. त्यानंतर हा जो सॉकेट आहे इथला जो भाग दिसतो, इथं खाचा आहे बघा त्या बाजूला, आणि त्या खाचा असतात 12. किती असतात? 12. आणि आपला नट किंवा बोल्ट त्याचे कोपरे किती असतात? 6 असतात. आणि त्या ठिकाणी खाचा किती असतात? सरेशन्स किती असतात? 12 असतात. म्हणजे आपल्या स्पीडनं जर नट किंवा बोल्ट जर काढायचे असतील तर सॉकेटचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर जास्त टॉर्कने जर नट बोल्ट टाईट केले असतील तरी सुद्धा सॉकेटचा उपयोग केला जातो आणि करायचा असतो. ओके. त्यानंतर पुढची आकृती आहे रिंग स्पॅनर. याला काय म्हणायचं? रिंग स्पॅनर. डबल एंडेड रिंग स्पॅनर आहे. हा कसला आहे? डबल एंडेड रिंग स्पॅनर. तर याची साईज सुद्धा आपल्याला मिळते 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 22, 21, 23, 24, 25, 24, 27, 24, 26, 30, 32 अशी मिळत असते आणि कामानुसार आपण काय करतो? वापरतो. तसं सॉकेटमध्ये सुद्धा असतं. लहान साईजमध्ये 4 मिलीमीटर पासून 10 मिलीमीटर पर्यंत, आणि आपल्याकडे जो आपण वापरतो 6 मिलीमीटर पासून ते डायरेक्ट 32 मिलीमीटर पर्यंत सेट तुम्हाला मिळतो, किंवा 8 मिलीमीटर पासून डायरेक्ट 32 मिलीमीटर पर्यंत सॉकेट मिळतात. सॉकेट बॉक्स मिळतं. आता ठिकाणी हा जो रिंग स्पॅनर आहे बघा, इथं मऊ असतो धरायला, खडबडीत अजिबात नसतं. पण नट किंवा बोल्ट काढत असताना त्याच्यावरती हँगलिंग वगैरे करायचं नसतं, कारण त्याच्यावरचं प्लेटिंग निघून जाणार आहे. त्या सॉकेटवरती प्लेटिंग असतं, ओपन एंडेडवरती पण असतं, ट्यूबलर स्पॅनरवरती प्लेटिंग असतं. म्हणजे जे स्पॅनर तयार केलेला असतात त्याच्यावरती, जसं आपण टू व्हीलरला
चक्र असतं बा, पुढं रिम असते, ठीक आहे नाही, त्याच्यावरती प्लेटिंग केलं असतं बा, ते गजरिक सगळं काय होतं, टिपके 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 दिसतात. तसं याचं सुद्धा टिपके टिपके दिसतात वापर केल्यानंतर. नवीन असताना एकदम चकचकीत असतं, त्याला लगेच उचलून धरू वाटतं. आता या ठिकाणी इथं सुद्धा काय केलं असतं, जसं सॉकेटमध्ये 12 खाचा आहेत, सरेशन्स आहेत, तसे इथं सुद्धा खाचा असतात 12, इथं 12, 26. म्हणजे एकाचे 12 झाले, दोन्हीची बेरीज करायची गरज नाही. एका बाजूला किती असतात म्हटलं की 12 म्हणायचं, 24 म्हणायचं नाही. तर हा उद्देश काय की क्विकली आपण तिथल्या तिथंच लगेच बोल्टवरती नुसतं उचलायचं, असं फिरवायचं, उचलायचं, बसवायचं, फिरवायचं. याकरता एवढे काय दिले असतात, खाचा दिलेले असतात. तर या ठिकाणी या स्पॅनरनं, सॉकेटनं, त्यानंतर हेक्सागोनल जर असेल आकार, तर षटकोनी आकाराचे बोल्ट किंवा नट आपण काढू शकतो. ओपन एंडेडनं तुम्ही चौकोनी असलेला सुद्धा नट काढू शकता. चौकोनी आकाराचा जरी नट असला एखादा तरी सुद्धा काढू शकता. ओके, इथं दाखवले कसं वापरायचं, इथं दाखवले कसं वापरायचं, इथं दाखवले हा स्पार्क प्लग काढत आहे. स्पार्क प्लग काढत असताना, त्यानंतर पाईप एखादी आवळत असताना इथं दाखवले. डबल ही ओपन एंडेड आहे, हे कसले ओपन एंडेड आहे दोन्ही. आता या ठिकाणी अजून या ठिकाणी आकृती नाही, कॉम्बो. कसला कॉम्बो, रिमिक्स. तर एका मध्ये कसं असतं त्याचं कॉम्बो मध्ये किंवा कॉम्बिनेशन, जो स्पॅनर आहे, कॉम्बो स्पॅनर आहे, त्याच्यामध्ये काय केलं असतं, एक जॉ हा ओपन एंडेडचा असतो. काय केलं असतं इकडं, एक जॉ असा असतो उघडं तोंड, आणि दुसऱ्या बाजूला काय केलं असतं, बंद तोंड असतं. म्हणजे या रिंग स्पॅनरचं हा इथला भाग असतो ना, हा इथला एवढा, हा इकडं असतो. कसं असतं, इथला एवढा भाग इथं आणि ओपन एवढं इकडं, म्हणजे एक बाजू ओपन आणि एक बाजू क्लोज. तर त्या स्पॅनरला काय म्हणायचं, कॉम्बो स्पॅनर म्हणायचं, कॉम्बो. ओके, तर ते सुद्धा काय केले जातात, वापरले जातात. त्यानंतर स्पेशल स्पॅनर्स. स्पेशल स्पॅनर्स म्हणजे कुठं, ज्या ठिकाणी फ्युएल इंजेक्शन पंप असतात किंवा इंजेक्टर असतात, अशा ठिकाणी स्पेशल ओपन एंडेड स्पॅनर वापरले जातात, रिंग स्पॅनर वापरले जातात. पण स्पेशल असं नाव का दिलेलं, याला कारण आहे. तर काय केलं असतं, त्याच्यामध्ये स्पॅनर असेच असतात, फक्त काय केलं असतं, इथं मध्येच कट केलेलं असतं कामानुसार. म्हणजे अडचणीच्या ठिकाणी ते सहजसहजी बसायला पाहिजे आणि तो तिथला नट आपण काढू शकतो आणि आवडू शकतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, स्पेशल स्पॅनर. असताना रिंगच असतात किंवा ओपनच असतात, पण मध्येच त्याला कापलेलं असतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, स्पेशल स्पॅनर. त्यानंतर पुढे बघायला आपल्याला आता हे स्पॅनर झाले, हे की नाही, स्पॅनर आपल्याला कळाले. तर आता हे सांगितले मी साईज 7 आहे, 7 असे, ही आहे मेट्रिक मधली. कुठली, मेट्रिक मधली. तर स्पॅनर हे तुम्हाला मेट्रिक सिस्टीम मध्ये पण मिळतात. मेट्रिक सिस्टीम मधले हे मिलीमीटर मध्ये असतात, आणि ब्रिटिश आणि अमेरिकन जर असतील तर ते इंचेस मधले असतात. कुठले, जर ब्रिटिश आणि अमेरिकन साईजचे जर स्पॅनर असतील तर ते इंचेस मधले असतात. उदाहरणार्थ 1/4, 5/16. आपण त्याला डायरेक्ट मग काय होतो, 1/4चा किंवा 5/16चा किंवा 7/16चा असं डायरेक्ट काय होतो, किंवा 11/32. हे जर असेल भागिले, त्याला भागिले जर केला असेल, समजायचं की तो ब्रिटिश मधला आहे किंवा अमेरिकन साईज मधला आहे. आणि मेट्रिक मधला म्हटलं की मिलीमीटर मधलं असतं. आता उदाहरणार्थ मी सांगितलं की 18-19 ही जी साईज आहे, ब्रिटिश आहे का, अमेरिकन आहे का, मेट्रिक आहे, कुठली येईल, मेट्रिक येईल. बरोबर उत्तर आहे. तर जास्तीत जास्त सध्या स्थितीमध्ये टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, ट्रॅक्टर असो, मोटार गाडी असो, जेसीबी असो, पोकलँड असो, नाहीतर ट्रॅक्टर ट्रेलर असो, ट्रान्सपोर्टिंग ट्रेलर असो, त्याच्यामध्ये
जास्तीत जास्त मेट्रिक साईजचे नट बोल्ट वापरले जातात. म्हणजे मिलीमीटर मेजरिंग मधलेच नट बोल्ट बसवलेले आहेत, मेजरिंग करून बनवलेले असतात. त्यामुळं त्या ठिकाणी मिलीमीटर मधले जर बोल्ट असतील तर मिलीमीटर मधलेच काय करायचे, मेट्रिक मधले स्पॅनर वापरायचे. त्या ठिकाणी इंचेस स्पॅनर वापरायचे नाहीत. का? कारण त्याची साईज ही थोडीफार वेगळी असते. मेट्रिक मधली वेगळी, इंचेस मधली वेगळी, अमेरिकन साईज वेगळी असते. आता या ठिकाणी पुढे बघा, हे बोल्ट जे आहेत इथं दाखवलं बघा, दिसतं काय? 1/2 BS लिहिले बघा. काय लिहिले? 1/2 BS म्हणजे ब्रिटिश मेजरिंग मध्ये आहे. हे कसलं आहे? ब्रिटिश मेजरिंग मध्ये आहे. 7/16 त्याची रुंदी इंच, 7/16 इंच. हे ज्या वरच्या कोपऱ्यात दिसतं का असे दोन, तर याला काय म्हटलं जातं? इंच, ब्रिटिश मेजरिंग मधलं. आणि W म्हणजे विथ. हा जो जबडा आहे, जो जबडा आहे स्पॅनरचा कितीचा आहे? समजा 7/16, तर या ठिकाणी नट कितीचा असेल तो, किंवा बोल्ट हेड किती असेल? 7/16च असेल. म्हणजे 7/16चं 7/16 बसवायचं. नाहीतर त्याचा हेड आहे 1-2 आणि तुम्ही स्पॅनर वापरताय 7/16, तसं चालत नाही. जेवढं जबड्यात त्याच्या व्यवस्थित बसते तेच वापरायचं. नाहीतर काय होतं, हे जे नट आहे किंवा बोल्ट आहे, हे जे पहिले कोपरे, हे कोपरे काय केले जातात? स्पॉइल केले जातात, स्लिप केले जातात. म्हणजे त्याचा राऊंड बनवला जातो. राऊंड असता कामा नाही. कोपराच राहायला पाहिजे. तरच ते नट बोल्ट तुम्ही व्यवस्थितरित्या काढू शकता आणि परत वापरू शकता. अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी ते नट बोल्ट बदलावे लागतात. कशामुळं? तुम्ही चुकीचा स्पॅनर त्या ठिकाणी वापरल्यामुळं काय होतात? ते बोल्ट खराब होतात. ओके, म्हणजे योग्य ठिकाणी योग्य स्पॅनरचा वापर करायचा. म्हणजे स्पॅनर असू द्या, मग तो ओपन असू द्या, नाहीतर ट्यूबलर असू द्या, नाहीतर डबल एंडेड असू द्या, नाहीतर कॉम्बो असो, नाहीतर सॉकेट असो, योग्य ठिकाणी योग्य साईजचे स्पॅनर काय करायचे? वापरायचे. कुठला स्पॅनर कुठेही अंदाजे घालून मध्ये जर समजा गॅप पडत असेल तर बरेच जण काय करतात, समजा जॉब एखादा बोल्ट आहे, अदर म्हणजे ज्याला असायचा ओव्हर साईजचा काय करतात? स्पॅनर घेतात, कारण उपलब्ध नसतो. समजा 30 मिलीमीटरचे स्पॅनर तुमच्याकडे आहे मोठा 32चा आहे की नाही, आणि ते तोंड नेमकं 30चं तुटलंय, बोल्ट 30चा, स्पॅनर तुमच्याकडे उपलब्ध आहे 32चा, तर तुम्ही काय करणार? 32चा स्पॅनर घालणार, मध्ये स्क्रूड्रायव्हर घालणार, काहीतरी पट्टी घालणार आणि काढणार. तसं करायचं नाही. ओके, आता हे इंचेस मधलं आहे.